नाशिक शहरात बेकायदेशीर नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांविरोधात गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 ने मोठी कारवाई केली आहे। गुन्हे शाखेने कारवाई करत 24,000 रुपये किमतीचा नायलॉन मांजा जप्त केला असून एका इसमास अटक करण्यात आली आहे। माननीय पोलीस आयुक्त नाशिक शहर संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त गुन्हे किरणकुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा संदीप मिटके यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली। गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार अजमेरी मशीद जवळ चव्हाटा जुने नाशिक येथे बंदी असलेला नायलॉन मांजा विक्री होत असल्याचे समोर आले। त्यानुसार गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 च्या पथकाने सापळा रचून एका इसमाला रंगेहात पकडले व अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव अजीम मोहम्मद इक्बाल शेख जुने नाशिक असे आहे। आरोपीकडून 24 कट्टू नायलॉन मांजा अंदाजे 24,000 रुपये किमतीचा जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी भद्रकाली पोलीस स्टेशन येथे पर्यावरण संरक्षण कायद्यान्वये तसेच भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 ची उल्लेखनीय कामगिरी ठरली आहे।